नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। आज सकाळीच मला एक कॉल आला एका दादांचा, जे माझ्या ओळखीत आहेत, आणि आमचं 20 ते 25 मिनटं ॲडॉप्शन ह्या गोष्टीवर बोलणं झालं। हे जे दादा आहेत ते आणि त्यांची बायको यांना लग्नाला 12 वर्ष झाली, परंतु त्यांना मूल नाही, आणि म्हणून कुठेतरी हे एक दुःख आजही त्यांच्या मनात सलत राहतं। त्यांच्या मित्रपरिवारामध्ये कोणाला तरी एक मुलगी झाली, जन्माला आली मुलगी, आणि त्यांना ती जन्माला आल्याच त्यांना ती नको आहे। आता नको आहे तर मग हिचं करायचं काय, म्हणून इमोशनली हे जे दाम्पत्य आहे ज्यांना मूल नाही, म्हणजे माझे दादा, त्यांनी ते घ्यावं, स्वीकारावं, ह्याकरता कुठेतरी त्यांना ते गाजर दाखवलं जाते। म्हणजे की अरे तुम्ही चांगल्या कुटुंबातले आहात, तुम्ही अध्यात्म परिवारातले आहेत, आणि आम्हाला मुलगी नको आहे कारण आम्हाला हवा होता मुलगा। दुसरी गोष्ट म्हणजे ती जी मुलगी छोटीशी जन्माला आलेली आहे, तिचा ओठ कुठेतरी कापलेला आहे। ह्या एका कारणास्तव त्या मुलाची जी आई आहे, म्हणजे या मुलीची आजी, तिने देखील ह्या आपल्या नातीला स्वीकारायला कुठेतरी नकार लावलेला आहे। त्यामुळे एक चांगलं कुटुंब मिळेल, किंवा हिची पुढे देखभाल चांगली होईल, हिचं पुढचं लग्न चांगलं होईल, ह्याकरता हे जे कुटुंब आहे, म्हणजे जे कपल आहे ज्यांना संतती प्राप्ती झालेली आहे, ते माझ्या दादा आणि ताईंना सांगत आहेत की आम्ही घरच्या घरीच एक सोहळा करतो आणि गोदभराई करतो, आणि 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपण हे असं लिहूया की हे आमचं अपत्य आहे, परंतु आम्ही ह्या लोकांना ॲडॉप्शनच्या ह्या ड्राफ्टने आम्ही हे देऊ केलेलं आहे। त्यामुळे ह्याच्या पुढे जी काही त्या छोट्या मुलीची जबाबदारी असेल ती तुमची असेल, आणि आम्हाला ह्याच्याबद्दल कुठलाही मोबदला नको, कारण आम्हाला मुलगा हवा होता परंतु मुलगी झालेली आहे। जवळजवळ मी तुम्हाला सांगते 20 ते 25 मिनटं मी जे माझे दादा आणि ताई आहेत त्यांना व्यवस्थितरित्या लीगल गोष्टीवर समजवलं। सर्वात प्रथम म्हणजे जे लोक ॲडॉप्ट करतात त्यांची पैशांची क्रयशक्ती बघितली जाते। म्हणजे बाबा तुमचा पगार किती आहे महिन्याचा, तुमचं स्वतःचं घर आहे का, किंवा तुमचं वय काय आहे, कारण ह्या क्रायटेरिया कोर्टामध्ये बघितल्यानंतरच ॲडॉप्शनची प्रोसेस कुठेतरी पूर्ण होते। जर तुम्ही केपेबल नसाल इकॉनॉमिकली, जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, किंवा तुमचं वय हे 40च्या पुढचं असेल, तर ॲडॉप्शन प्रक्रियेमध्ये भरपूर अडचणी येतात। आज जर 40 आणि 43 वर्षाचे जर आईबाबा असतील तर कमीत कमी 13 ते 14 वर्षाचं मूल आपल्याला एक्सपेक्टेड असतं, जर ते आपलं झालं तर। परंतु आज यांचं वय 40 आणि 43 आहे, आणि मूल हे आत्ता अगदी फक्त 7 दिवसांचं आहे, तर ह्यामध्ये ॲडॉप्शन शक्य नाही। प्लस दादा आणि ताई जे आहेत ते रेंटवर राहतात, त्यांचं स्वतःचं असं काहीही घर नाही। तिथे दुसरी गोष्ट हे लॅक होते। तिसरी गोष्ट म्हणजे ह्यांचा जो चरितार्थ आहे तो फक्त 20,000 आहे प्रत्येक महिना, म्हणजे कुठल्याही पक्क्या कामाची, नोकरीची कसलीही शाश्वती नाही। आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज फॅक्टर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की फ्युचरमध्ये जर आपण हिला पोसू शकलो नाही तर दुसरं कोणतरी जे मध्यस्थी एक कपल असतं ते सुद्धा यांच्याकडे उपलब्ध नाही। मग अशा कंडिशनवर तुम्हाला ॲडॉप्शन कोर्ट अजिबात देऊ करणार नाही, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आणि मी पुन्हा एकदा सांगते, स्टॅम्प पेपर घेऊन त्याच्यावर लिखित स्वरूपात लिहून असे जेव्हा गोष्टी घरातल्या घरात केल्या जातात त्या कायद्याच्या नजरेमध्ये अवैध असतात। तुम्ही त्यांचं नाव गव्हर्नमेंटच्या रूलनुसार कुठच्याही डॉक्युमेंटेशनवर लावू शकत नाही, जर तुमच्याकडे कोर्टाची ऑर्डर नसेल तर। त्यामुळे भावनिकरित्या तुम्ही कितीही गुंतलात तरीही ॲडॉप्शन घेताना किंवा मूल घेताना क्रायटेरिया इमोशनली बघितला जात नाही। क्रायटेरिया तुम्ही सांपत्तिक स्थितीने चांगले आहात का, तुमचं घर आहे का,
कमीत कमी लाखो रुपये तुमचा बँक बॅलन्स आहे का याच्यावरच ते मुलाचं वेलफेअर बघितलं जातं. ही बाब लक्षात ठेवा आणि कुठच्या तरी ह्या अशा इमोशनल गोष्टींना बळी पडू नका, इतकंच माझं तुम्हाला सांगणं आहे. ॲडॉप्शनबद्दलचे काही तुम्हाला विषय असतील किंवा काही जर क्वेरी असतील तर तुम्ही फोनवर माझ्याशी संपर्क साधू शकता. कायद्याचं ज्ञान घ्या परंतु फसू नका, हाच उद्देश आहे. धन्यवाद.